नाशिक महानगरपालिकेने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील 1800 वृक्षांची कत्तल करण्याचा निर्णय घेतलाय। मात्र आता या निर्णयाविरोधात राजकीय सामाजिक संस्थांबरोबरच किन्नर समाजानेही यात आता उडी घेतली आहे। किन्नर समाजाकडून आंदोलन करत वृक्षतोड थांबवा, नाशिक वाचवा, झाडे वाचवा, तपोवन वाचवाच्या घोषणा करण्यात आल्या। मानवता किन्नर समाज नाशिक यांच्याकडून तपोवनात प्रशासनाच्या वृक्षतोडीचा निषेध करण्यात आलाय। सर्वसामान्य माणसाने जर एक झाड तोडलं तर मनपाकडून गुन्हा दाखल होतोय। मनपाकडून जर आता 1800 झाडांची कत्तल केली जात असेल तर मनपाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर किती गुन्हे दाखल करायचे असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आलाय। यावेळी आलेल्या किन्नर समाजाच्या सर्व जणांनी या वृक्षांना आलिंगन देत झाडे वाचवाचा संदेश देत मनपाच्या कारवाईचा निषेध केलाय। लाकूड तोड्याचं करायचं काय? खाली डोकावर पाय. तपोवन वाचवा, नाशिक वाचवा. तपोवन वाचवा। रामचंद्र की जय, सत्य सनातन हिंदू धर्म की जय, सत्य सनातन हिंदू धर्म की जय, रामचंद्र की जय। जय अंबे, जय श्री महाकाल, जय श्रीराम। मानवता किन्नर समाज श्री सलमा गुरु नायक यांच्या वतीने आम्ही इथं आलो आहोत। तर मला एक म्हणायचं आहे, प्रभू श्रीरामाच्या चरणाने पावन झालेली तपोभूमी तुम्ही ही नष्ट करण्याचा प्रयत्न करताय। म्हणजे तुम्ही अख्ख्या माणुसकी, अख्ख्या माणसांच्या तुम्ही भावनांचा कत्तल करतायत आणि 1800 झाडं कत्तल करण्याचा तुम्ही जो निर्णय घेतला आहे, सामान्य माणसाने एक झाड कत्तल जर केलं तर त्याच्यावर गुन्हा दाखल होतो। तुम्ही 1800 झाडं कत्तल करताय, प्रशासन महानगरपालिका तुमच्यावर कोणता गुन्हा दाखल करायचा? आणि माझं एकच कळकळीची विनंती आहे, जर तुम्ही याचा निर्णय तुम्ही सुनावला नाही तर आम्ही प्रशासनाला, महानगरपालिकेला, मंत्री महोदयापर्यंत आम्ही नाशिक किन्नर समाज धाव घेऊ आणि आमच्या नाशिकचे झाडे वाचवूनच राहू। आणि अजून एक बाब मला म्हणायची आहे का, अख्ख्या नाशिककरांनी इथं तुम्ही धाव घेतली पाहिजे आणि आम्हाला गर्व आहे का आम्ही नाशिक किन्नर समाज या गोष्टीसाठी आम्ही पुढे आलो आहोत। अरे तुम्ही माणूस असून नाशिकचे नाशिककरांनो तुम्ही पण सगळ्यांनी धाव घेतली पाहिजे आणि आपल्या नाशिकचे जे झाडे हे वाचवले पाहिजे, कारण की आपल्या इथं भावना आहे, आपल्या पूर्वजांच्या इथं भावना आहे। आणि तुम्ही साधुग्रामसाठी हे तुम्ही जे करायचा निर्णय घेतलाय तो योग्य आहे। साधू संतांना झाडांची सावली पाहिजे आहे। तुम्ही जी सावली नष्ट करून तुम्ही जो निर्णय घेतलाय करायचा तो अत्यंत दुर्दैवी आहे आणि अत्यंत वाईट निर्णय आहे। तुम्ही हा निर्णय बदला आणि प्रशासनाला कळकळीची विनंती आहे, तुम्ही लवकर हा निर्णय बदला, निर्णय बदला, निर्णय बदला, नाही तर आम्ही कठोर आंदोलन करू, टाळी आंदोलन करू। स्टार 24 फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे, पंचवटी, नाशिक।